रिलायन्स इंडस्ट्रीजचे यशस्वी उद्योजक अनंत अंबानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठणे आणि परिसरातील गावांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांमुळे स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। सप्ताहाच्या सुरुवातीलाच कंपनी लगतच्या ग्रामस्थांसाठी, कॉन्ट्रॅक्ट लेबर आणि कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नागोठणे येथील पेट्रोकेमिकल टाउनशिपमधील फुटबॉल ग्राउंडवर परिसरातील सुमारे 31,000 नागरिकांसाठी भव्य स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये बेणसे, ज्योतिरपाडा, कुहिरे, कडसुरे, वणी यांसह अनेक ग्रामपंचायतींमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी मोफत धान्य वाटपाचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आलाय। गंगावणे, चाफेवाडी, बंगालवाडी यांसह सुमारे 20 आदिवासी वाड्यांमधील कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। यामध्ये 1,500 धान्य किट आणि 1,500 वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात येत आहे। अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर, वॉकर आणि काठी यांसारख्या साहित्याचे वितरण केले जात आहे। तसेच पशुधनाचे महत्त्व ओळखून परिसरातील गोरक्षकांना ठराविक गोदानाची मदतही करण्यात येणार आहे। परिसरातील शाळांमधील सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना या मोहिमेचा फायदा होणार आहे। यामध्ये शालेय गणवेश, बॅग्स, क्लोरोवॅट बाटल्या आणि चॉकलेटचे वाटप सुरू झाले आहे। विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रात्यक्षिके आणि माहिती दिली जात आहे। तसेच विद्यार्थ्यांना वनतारा मूव्ही दाखवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे। वाढदिवसानिमित्त निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी 3100 झाडांचे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। तसेच अनंत अंबानी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रुद्राभिषेक देखील घालण्यात येणार आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या भरघोस समाजकार्यामुळे नागोठणे परिसरातील जनमानसात आनंदाचे वातावरण असून अंबानी परिवाराच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे।